नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। शासकीय अधिकाऱ्यांच्या दुहेरी भूमिकेमुळे भांडेवाडीमधील टपरीधारकांनी सार्वजनिक बांधकाम विभागासमोर परिवारासह सुरू केलं उपोषण। पथारे विक्रेता व्यावसायिकांना न्याय मिळवून देण्यासाठी नगरपालिकेवर आगळ्यावेगळ्या गाढव मोर्चाचं आयोजन। भविष्यामध्ये पशुपक्ष्यांना वाचवण्यासाठी शासन स्तरावरती वेळीच योग्य उपाययोजना करण्याची गरज। बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। कर्जत शहरामधून जाणाऱ्या विविध राज्यमार्गाच्या कडेच्या अतिक्रमणावरून भांडेवाडी येथील टपरीधारकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आपल्या परिवारासमवेत उपोषणाला सुरुवात केली आहे। यावेळी शासन दुटप्पी भूमिका घेतय असा आरोप करण्यात आलाय। कर्जत शहरामधून जाणाऱ्या राज्यमार्ग 67 वरील भांडेवाडी येथील रस्त्यावर असलेली अतिक्रमणे काढण्याबाबत कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित लोकांबरोबर चर्चा करून बैठक घेतली आहे। यावेळी सदर रस्ता मध्यापासून 9 मीटर मोकळा करण्यात येईल असं ठरवण्यात आलं होतं। त्यानुसार भांडेवाडीतील लोकांनी आपली अतिक्रमणे काढली आहेत। मात्र अचानक या आठवड्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागानं अक्काबाई चौकाजवळील करमाळा रस्त्यावरील काही टपरीधारकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा दिल्यात। त्यानंतर या सर्व टपरीधारकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे। यावेळी टपरीधारकांनी आपल्या संपूर्ण कुटुंबियांसह सहभागी होत आम्हाला जगू द्या असा टाहो फोडलाय। सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता येळई यांनी आर्थिक साटेलोट केलाय। अगोदर झालेल्या बैठकीमधील निर्णय अमान्य करून टपऱ्या काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। प्रस्तावित रस्ता फक्त 8 मीटरचा असताना त्याबाहेरील टपऱ्या काढून हातावर पोट भरणाऱ्या व्यावसायिकांना रस्त्यावर आणण्याचा घाट घातला जातोय असा आरोप अतुल नेवसे यांनी यावेळी केलाय। या आंदोलनामध्ये संबंधित टपरीधारक शिवाजी बेलेकर, सौ अनिता बेलेकर, गोदड गदादे, संदीप गदादे, वनिता गदादे, बाळूबाई गदादे, हरिश्चंद्र गदादे, संतोष दळवी, हिरालाल खानवटे, भाऊसाहेब खानवटे, अतुल नेवसे, अर्चना नेवसे, संपत चौधरी, सविता चौधरी, पुष्पा देशमुख, अमरजीत देशमुख, रुपाली देशमुख, अतुल देशमुख, ज्योती देशमुख, सुखदेव नेवसे आदी सहभागी झाले होते। त्यांना पाठिंबा देण्यासाठी नगरसेविका राणी गदादे, मनीषा सोनमाळी, हर्षदा काळदाते, अनिल गदादे, भास्कर भैलुमे, संजय भैलुमे, रामदास हजारे, दत्ता कदम आदींसह अनेकांनी उपस्थिती लावली होती। यावेळी सुट्टी असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेतली नाहीये। त्यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी भेट घेऊन चर्चा केली आहे आणि मध्यस्थ म्हणून भूमिका करण्याची तयारी दर्शवली आहे। दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी 6 मीटर, काही ठिकाणी 7 मीटर, काही ठिकाणी 9 मीटर काढलेत। असे असताना आम्ही तर 9 मीटरच्या मागे असूनही आमच्यावरच अन्याय का असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। कर्जत करमाळा रोडचं अतिक्रमण काढण्याबाबत यावेळेस ऐकून आमची बैठक झाली। 9 मीटर काढण्याचं ठरलं आणि अचानक त्यांनी 15 मीटर काढा असं सांगितलं आम्हाला आणि सूडबुद्धीने आम्हाला 10 जणांना फक्त सांगितलंय की तुमच्या टपऱ्या काढणार आहेत म्हणून 15 मीटर, पुढं काहीच काढणार नाही। तर 7 मीटर काढतात, कुठं 9 मीटर काढतात, कुठं 6 मीटर काढतात। मी उपोषणाचं निवेदन दिले त्यांना आणि मुलाबाळाचं कट बसलो उपोषणाला। आमच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे। 9 मीटरपर्यंत आम्ही सगळ्यांनी काढून घेतलेलं आहे, तेवढ्यापर्यंत थांबवलं पाहिजे। गोरगरीब आहेत आम्ही सगळे, हातावर पोट आहेत आमच्या लेकरा बाळाचा प्रश्न आहे उद्याच्याला। आशिष बोरा, C24 तास, कर्जत। देशभरामध्ये खळबळ उडवून देणाऱ्या संगणक अभियंता नैना पुजारी बलात्कार आणि खून प्रकरणाचा अखेर निकाल लागलाय। या प्रकरणातील 3 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। मात्र आरोपींच्या वकिलांनी या निर्णयावरती नाराजी व्यक्त केली आहे। या संदर्भामध्ये आपण उच्च न्यायालयामध्ये जाणार आहोत अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। बलात्कार आणि हत्याकांडाच्या 7 वर्षांनंतर नैना पुजारीला निर्भयासारखाच न्याय मिळालाय।
पुण्यासह अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियर नैना पुजारी खून खटल्यातील योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम या तीनही नराधमांना न्यायालयानं फाशीची शिक्षा ठोठावली आहे. विशेष न्यायाधीश LL येनकर यांनी ही शिक्षा सुनावली आहे. या निर्णयावरती सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या निर्णयावर आरोपींच्या वकिलांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात जाणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. निकाल लागल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. गैंगरेप के ऊपर सिर्फ जन्म टेप उम्र कैद दिया हुआ है. हम इसी शिक्षा के ऊपर असंतुष्ट हैं. वी आर गोइंग टू फाइल अपील अगेंस्ट द ऑर्डर पास्ड बाय द लैंड प्रिसाइडिंग ऑफिसर डिस्ट्रिक्ट जज. दुख की बात यह है, जिसने साथ में गुनाह किया वो आज निर्दोष हो गए. इसी समाज में कोई भी गुनाह करेगा कल वो माफ़ी का साक्षीदार होगा और उनका बचाव किसी तरह से सरकार करेगा. आगे क्या आप हाई कोर्ट जाओगे क्या? ज़रूर हाईकोर्ट के कन्फर्मेशन के खिलाफ. ये तो डेथ पेनल्टी दी नहीं जाती है. हम डेथ पेनल्टी के खिलाफ हाईकोर्ट में अपील में जाने वाले हैं. निकालानंतर नैना पुजारींचे पती अभिजित पुजारी यांनी पत्नीच्या नावानं ट्रस्ट स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. बहुत समाधानकारक बात है कि आज उन लोगों को फांसी की सज़ा सुनाई गई है. लास्ट फ्रॉम 7 years हम लोग जिसकी राह देख रहे थे वो बात सामने आ गई. हमें जो कोर्ट है उन्होंने उस आरोपी के खिलाफ फांसी की सज़ा सुनाई. वी आर वेरी सेटिस्फाई. मैं, मेरी नैना की फैमिली, हमारी फैमिली, हम खुश तो है इस डिसीजन से, लेकिन आगे देखते हैं कि हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट, वी आर ऑल्सो रेडी फॉर दिस. आप क्या कहेंगे, आप ट्रस्ट भी बनाने वाले हैं? हाँ, मैंने अनाउंस किया था जब एक्चुअली अभिजीत पुजारी जैसे लोग सामने आते हैं, उनके एक आम आदमी के साथ ऐसा अगर घटता है तो ऑब्वियसली मुझे इन कई गए हुए वर्षों में पता चला कि नहीं, यहाँ कुछ तो लैक्यूनाज है, उसके लिए कुछ तो करना चाहिए. लेकिन पहले मुझे जस्टिस मिले और फिर मैं लोगों के जस्टिस के लिए लड़ूँ. इसलिए मैं और मेरे फैमिली ने यही डिसाइड किया है कि वी आर अनाउंसिंग नैना पुजारी मेमोरियल ट्रस्ट. थ्रू दैट ट्रस्ट वी आर हेल्पिंग टू. आज सारे आरोपियों को फांसी की सज़ा सुनाई गई, तो ये इस बात से हम बहुत खुश हैं. ये न्याय मिलने के लिए हमको 8 साल इंतज़ार करना पड़ा, लेकिन फाइनली आज सारे गुनहगारों को फांसी की शिक्षा सुनाई गई, तो हमें बहुत खुशी है. हाँ, अभिजीत ने अभी बोला कि एक ट्रस्ट हम एक्टिव करने वाले, तो हम ज़रूर उसके लिए काम करेंगे कि जो ऐसे पीड़ित लोगों हैं उनके लिए हेल्प करेंगे. आप कुछ मैसेज देना चाहते हैं आगे सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट? ये जो आज सज़ा सुनाई गई है, तो इससे समाज में ये संदेश ज़रूर जाता है कि अगर कोई ऐसा गुनाह करेगा तो उसको फांसी की सज़ा सुनाई जाएगी. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे. पुरंदर तालुक्यातील पारगाव खानबडी या भागामध्ये नियोजित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ नये यासाठी सर्वेक्षणानंतरही ग्रामस्थांचा विरोध आहे. विमानतळाच्या सततच्या दडपणानं आत्महत्या केलेल्या कैलासवासी शंकर मेमाने यांचं बलिदान व्यर्थ जाऊ दिलं जाणार नाही असं म्हणत विमानतळाला विरोध करण्यासाठी सासवड येथील तहसीलदार कार्यालयावरती ग्रामस्थांनी मोर्चा काढला होता. पुरंदर तालुक्यातील नियोजित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला सुरुवातीपासून ते आजपर्यंत ग्रामस्थांचा विरोध कायम आहे. दुपारी 12 वाजता सासवड येथील तहसील कचेरी येथे हजारोच्या संख्येनं एकच गोष्ट खरी, आम्हाला आमची शेतीच बरी, जमीन देण्यास आमचा विरोध असे फलक घेऊन ग्रामस्थ मोर्चामध्ये सहभागी झाले होते. विमानतळासाठी लागणाऱ्या जागेचे सर्वेक्षण सुद्धा पूर्ण झाले. येथील शेतकरी दुग्ध आणि कुक्कुटपालन हे शेतीपूरक व्यवसाय करतात. तसेच बागायती जमीन गेल्यास शेतकरी उद्ध्वस्त होतील, त्यामुळे आम्हाला कोणतंही पॅकेज नकोय असंही मत अनेक गावकऱ्यांनी यावेळी व्यक्त केलंय. हजारो गावकरी विमानतळासाठी जागा न देण्याच्या भूमिकेवरती जरी असले तरी आजच्या मोर्चामध्ये आधीच्या मोर्चापेक्षा शेतकऱ्यांची संख्या कमी होती. त्यामुळे या विमानतळाचे भविष्यामध्ये नेमकं काय होतंय हे पाहणं आता औचित्याचं ठरणार आहे.
अमोल उदमले सह हर्षल कोटावदे C24 तास पुणे। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। बार्शी येथील पथारी विक्रेत्या व्यावसायिकांना न्याय मिळवून देण्यासाठी भाऊसाहेब आंधळकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवरती गाढव मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी अन्यायकारक कर रद्द करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भाऊसाहेब आंधळकर यांनी दिलाय। बार्शी येथील पथारी विक्रेत्या व्यावसायिकांना न्याय मिळवून देण्यासाठी भाऊसाहेब आंधळकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवरती गाढव मोर्चा काढण्यात आलाय। बार्शी तालुक्यामध्ये रोजगार देणारा मोठा उद्योग नसल्यामुळे काही लोकांनी आपल्या उदरनिर्वाहासाठीची सोय म्हणून हातगाडी, बेकरी, भाजीपाला, वडापाव, चहा, उसाचा रस, फुले, खेळणी असे विविध व्यवसाय करून उदरनिर्वाह करतायत। केंद्र सरकारनं पदपथ विक्रेता उपजीविका संरक्षण विनिमय अधिनियम 2014 या कायद्याद्वारे अशा सर्व पदपथ विक्रेत्या पथारी व्यावसायिकांना संरक्षित केलंय। त्या कायद्याप्रमाणे त्यांची दैनिक जागा वापर शुल्क आणि व्यवसायाची जागा याबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार शहर फेरीवाला समितीला देण्यात आलेत। तरी बार्शी शहरामध्ये पथारी व्यावसायिक समिती स्थापन करून फेरीवाला क्षेत्र आणि ना फेरीवाला क्षेत्र घोषित करण्यात आलंय। तरीही या कायद्याची अंमलबजावणी करण्याऐवजी जाणीवपूर्वक सोयीनं या कायद्याचा आदर न करता प्रक्षेपण भोगवटा या नावानं सर्वांकडनं दैनिक जागा वापर भाडे या नावाखाली 25 रुपये दैनिक जागा वापर कर घेण्याचे अन्यायकारक आणि बेकायदा टेंडर काढून अन्यायकारक वसुली केली जाते। या सर्व अटी आणि शर्तींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे। ही बाब निदर्शनास आणून देऊन सुद्धा बेकायदेशीर आणि नियमबाह्य दिलेला ठेका रद्द न करता ही वसुली सुरूच ठेवण्यात आली आहे। ही बाब गंभीर आहे। लोकहिताला प्राधान्य न देता वरिष्ठ ठेकेदाराला पाठीशी घालून त्याला अशा प्रकारची वसुली करण्यास पाठिंबा देण्यात येतोय। ही बाब अन्यायकारक असून भाऊसाहेब आंधळकर यांच्या नेतृत्वाखाली बार्शी शहर आणि तालुका पथारी व्यावसायिक संघटना यांच्या वतीनं निषेध नोंदवून हा कर तात्काळ रद्द करावा यासाठी बार्शी नगरपालिकेवरती गाढव मोर्चा काढण्यात आला, असं मत वकील जीवनदत्त आरगडे यांनी बोलताना सांगितलंय। या कायद्याची पायमल्ली करून आणि या कायद्याचा आदर करून अचानकपणे 25 रुपये हे पथारी व्यावसायिकांना जो दैनिक कर लावलेला आहे हा कर अन्यायकारक बेकायदेशीर असल्यामुळे तो तात्काळ रद्द करण्यात यावा यासाठी माननीय आंधळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज गाढव मोर्चा बार्शी नगर परिषदेवर काढलेला आहे। या मोर्चामधून आमची एकच मागणी आहे की हे बेकायदेशीर टेंडर रद्द झालं पाहिजे आणि हे 25 रुपये नव्हे तर 1 रुपयासुद्धा ह्या पथारी व्यवसायाकडून घेतला नाही पाहिजे। ज्यांचा हातावर पोट आहे आणि जे श्रमिक आहेत तेच त्यांचे ग्राहक असतात, तेच हे विक्रेते असतात, त्यांची एक वेगळी अर्थव्यवस्था आहे आणि भारतीय राज्यघटनेने यांना संरक्षित केलेलं आहे। त्यामुळे बार्शी नगर परिषद ही भारतीय राज्यघटनेपेक्षा मोठी संस्था नाही, पण बेकायदेशीर असलेला हा कर तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आम्ही आंधळकर साहेबांच्या माध्यमातून नेतृत्वाखाली आम्ही हा मोर्चा काढला। यावेळी अन्यायकारक कर रद्द करावा यासाठी निवेदन देण्यात आलंय। तसेच हा कर रद्द झाला नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा भाऊसाहेब आंधळकर यांनी दिलाय। तो आसिफभाई तांबोळी जे नगराध्यक्ष आहेत, हे जे मान हलवणारे नगराध्यक्ष नुसते नावाचे आहेत, यांना कुठलाही निर्णय घेता आलेला नाही आणि या ठिकाणी ज्याची सत्ता चालते त्यांनी सांगितलं आणि आमचा अर्ज दिल्यानंतर आमचा विजय झालेलाच आहे। 25च्या ऐवजी यांनी 10 रुपये आता आम्हाला लेखी पत्र त्या अनुषंगानं दिलेलं आहे, परंतु आमचं म्हणणं आहे की 1ही रुपया न घेता या गोरगरीब जनतेचं पोट भरलं पाहिजे आणि 2014च्या वेंडर कायद्याप्रमाणे यांनी त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे केली पाहिजे, अन्यथा आम्ही पुढचं आंदोलन तीव्र करू। या मोर्चामध्ये 1000 पथारी व्यावसायिक सहभागी झाले होते। शाबाना राजू बागवान कशा दुकान तुमचं? माळव्याचं दुकान आहे। रोज नाही दिले तर 40 रुपये पावती द्या म्हणते ती। 40 रुपये पावती दिली की ते म्हणते उचलून हाताने पैसे न्यायला लागले ती 20 रुपये टाकते ती खाली पैसे उचलून नेतात। किती धंदा तुझा दिवसभरात? दिवसभरात 2 ते 400-500 रुपये धंदा किती होतो? 4-5-200 रुपये धंदा असते। बर ती मिळकत ती नेल्यावर आम्ही काय खायचं पुन्हा? मग या संदर्भात काय तक्रार केली का तुम्ही कोणाकडे? तक्रार केली नाही तर कोण बी येणार तर नाही ना तक्रारची बरोबर।
दहशत येऊन आहे. पळते ते सगळे आम्ही काय त्या लोकांना दहशत आहे का तुमच्याकडे? दहशत घालते ती लोकांना भीती म्हणून ती तुकाराम गोडसे, C24 तास, सोलापूर. पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथे ज्येष्ठ नागरिक शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. दरम्यान या संदर्भामध्ये आरोपी अनिल कुऱ्हाडे, पुष्पलता कुऱ्हाडे, तलाठी रोहिदास वामन आणि मंडलाधिकारी दादाभाऊ काळे यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. विकलेल्या जमिनीचा बनावट सातबारा मंडलाधिकारी आणि गाव कामगार तलाठी यांच्या मदतीनं बनवून पुन्हा दुबार विक्री करणाऱ्या दोघांवर सर्कल आणि तलाठी यांच्यावरती नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. परंतु जमीन घेणाऱ्या व्यक्तीवरती गुन्हा नोंदवण्यात आला नाहीये. सन 1988 साली राजेंद्र शंकर हांडे यांनी आळेफाटा येथे 115 गुंठे जमीन पुष्पलता शंकर कुऱ्हाडे यांच्याकडनं खरेदी खतानं घेतली होती. परंतु मुंबई येथे राजेंद्र हांडे नोकरीनिमित्तानं असल्यामुळे त्यांची सातबारा नोंद रखडली होती. सन 2006 मध्ये त्यांना अनिल शंकर कुऱ्हाडे या पुष्पलता कुऱ्हाडे यांच्या मुलानं हरकत घेऊन नोटीस पाठवली. त्यानंतर जुन्नर न्यायालय, जुन्नर तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, पुणे जिल्हाधिकारी यांच्यासमोर सदर जमीन विक्री हरकतीविषयी सुनावणी होऊन निकाल राजेंद्र शंकर हांडे यांच्या बाजूने लागला. त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशानुसार सदर जमिनीचे सातबारा आणि 8 उतार्यावरती राजेंद्र हांडे यांची नोंद करण्यात आली होती. परंतु वडगाव आनंद येथील मंडलाधिकारी दादाभाऊ काळे आणि सध्याचा कार्यरत तलाठी रोहिदास वामन यांना हाताशी धरून अनिल कुऱ्हाडे यांनी बनावट कागदपत्रे बनवून घेतली आणि त्या आधारे त्या जमिनीपैकी 76.66 गुंठे जमीन येडगाव येथील सुषमा समीर गावडे यांना 15 लाख रुपयांमध्ये विकली आहे. सदर व्यवहार 3 जानेवारी 2017 मध्ये झालाय. 4 मे रोजी नारायणगाव पोलिसांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक यांच्या आदेशावरनं सदर फसवणुकीची तक्रार दाखल करून घेतली आहे. या प्रकरणी आरोपी अनिल शंकर कुऱ्हाडे, पुष्पलता शंकर कुऱ्हाडे, तलाठी रोहिदास वामन आणि मंडलाधिकारी दादाभाऊ काळे यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. परंतु नारायणगाव पोलिसांनी जमीन विकत घेणारे सुषमा गावडे यांना थर्ड पार्टी म्हणून गुन्ह्यामधनं वगळलंय. तलाठी रोहिदास वामन हे 8 वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी भाटिया यांच्या कालावधीमध्ये निलंबित होते. तसेच 2 वर्षांपूर्वी तलाठी रोहिदास वामन यांना आदर्श तलाठी पुरस्कार प्राप्त झालाय. परंतु अशा प्रकारच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर पुरस्कार शासनानं परत घ्यावा अशी चर्चा दबक्या आवाजामध्ये सुरू आहे. या प्रकरणी माननीय ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक, API मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल इनामदार हे पुढील तपास करतायत. 1928 साली माजी पती राजेंद्र शंकर हांडे यांनी आळे ग्रामपंचायत या हद्दीतील 2586 गट क्रमांक 115 ही जमीन विकत घेतली. पुष्पलता शंकर कुऱ्हाडे यांनी ती जमीन विकत दिली. 2006 सालापर्यंत आम्ही मुंबईला असल्यामुळे आमचा सातबारा या याच्यावरती आम्ही राहिलो की सातबारा येईल घरी. पण 2006 साली आम्हाला अनिल शंकर कुऱ्हाडे यांनी नोटीस पाठवली आणि न्यायालयीन वाद निर्माण केला. पुष्पलता शंकर कुऱ्हाडे हिला वादी आमच्याबरोबर प्रतिवादी केलेलं होतं आईलाच. त्यानंतर 2006 ते 2017पर्यंत न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. अप्पर जिल्हाधिकारी साहेब, प्रांत साहेब, तहसीलदार साहेब आणि जुन्नर न्यायालय यांनी सर्वांनी आमच्या बाजूने निर्णय दिले आणि राजेंद्र शंकर हांडे या नावाने सातबाराला नोंद व्हावी म्हणून आदेश दिले. ह्या सर्व आदेशाची प्रत आम्ही जेव्हा तलाठी आणि सर्कल यांना दिली, त्यांनी ते केराच्या टोपलीत टाकून दिली आणि दिनांक 10/1चा शेवटचा आदेश अप्पर जिल्हाधिकाऱ्याचा असताना सुद्धा 12/1ला अनिल शंकर कुऱ्हाडे या नावाने सातबारा नवीन बनवून दिला. आणि त्या आधारे अनिल शंकर कुऱ्हाडे यांनी सुषमा समीर गावडे या नावाने रजिस्टर खरेदी दस्त एकाच जागेची पुन्हा दुसऱ्यांदा विक्री केलेली आहे आणि त्यामुळे आमच्यावरती अन्याय झालेला आहे. आमच्या वरिष्ठ नागरिकांची याबाबत नोंद घेतली जावी आणि अजूनही आम्ही ज्यांची तक्रार केलेली आहे त्यांना अटक झालेली नाही, त्यांना त्वरित अटक व्हावी अशी आमची मागणी आहे. काळे यांनी फेरफार सुषमा समीर गावडे या नावाने जो फेरफार बनवला वामननी 18/1ला, तो 15/4 रोजी मंजूर केला. 15/4/2000ला मंजूर केला. मंजूर केल्यानंतर आमच्या लक्षात आलं काहीतरी गोंधळ होता. आता हा मंजूर झालेला आहे म्हणजे याचा सातबारा परत आमच्या खाली येणार आहे. सर्वात महत्त्वाचं अनिलने काय केलं, 115 आर आमची जमीन होती ती 77.66 म्हणजे 2/3 जमीन सुषमा समीर गावडे यांना विकली. म्हणजे आमचं नाव बरं राहणारच होतं
त्यांचं सुषमा समीर गावडेचं नाव येणार होतं. आम्हाला सगळा धोका कळल्यानंतर आम्ही पोलीस तक्रार केली. आम्हाला हा प्रकार कळल्यानंतर नाईलाजाने आम्हाला पोलीस तक्रार करणं भाग पडलं. पोलीस तक्रार केली आणि त्याच तक्रारीची इनामदार साहेब यांनी दखल घेतली. मुजावर साहेबांनी स्वतःहून आम्हाला तक्रार देण्यास सांगितले आणि सहकार्य केलं. आम्हा ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केलेली आहे आणि प्रकारे आम्ही तक्रार दिलेली आहे. तरी जे कोण आरोपी असतील त्यांना त्वरित पोलिसांनी अटक करावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा, यासाठी आम्ही लढतो आहोत. अयूब शेख, C24 तास, जुन्नर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. पशु पक्षी वन्यप्राणी यांना वाचवण्यासाठी नुसते जागतिक दिन साजरे करून चालणार नाही. प्रत्येक दिवशी नवीन जीव तयार होण्यासाठी शासन स्तरावरती जागोजागी पाणवटे, वृक्ष लागवड ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवणं गरजेचं आहे. अन्यथा पशु पक्षी आणि वन्यप्राणी भविष्यामध्ये फक्त चित्रांमध्येच पाहावी लागतील अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. बऱ्याच पक्ष्यांची असे आपण जर यादी काढली तर बऱ्याचशा जाती आता नष्ट व्हायच्या मार्गावर. ही परिस्थिती अशीच राहिली दिवसेंदिवस तर नक्कीच काही दिवसामध्ये माणसाला सुद्धा या ठिकाणी राहायला जागा मिळणार नाही किंवा राहता येणार नाही अशी परिस्थिती वस्तुस्थिती निर्माण होत चाललेली. हा जो पाबळ केंदूर परिसर आहे आणि ह्या भागातली जी काही 10, 15, 20 गावं आहेत ही गावं पूर्णपणे दुष्काळी गावं आहेत. अक्षरशः या ठिकाणी पाऊस तर कमीच दिवसेंदिवस होत चाललेला आहे. यापूर्वी काही वातावरण फारसं चांगलं नव्हतं पण आता तर आणखी कमी कमी होत चाललेला आहे पाऊस. आणि त्याच्याबरोबर आजूबाजूला म्हणजे आमच्या गावांच्या उशा पायथ्याला असं म्हणता येईल की 2-2 कॅनॉल वाहत आहेत. पलीकडून चासकामांचा कॅनॉल वाहतोय, उत्तरेकडून डिंब्याचा कॅनॉल वाहतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या गावांना, दुष्काळी गावांना जर पाणी मिळालं त्या कॅनॉलमधून तर निश्चित ह्या गावांचा म्हणजे सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही. आणि त्याच्याबरोबर झाडंही वाढतील, पशुपक्ष्यांना या ठिकाणी आसरा मिळेल आणि त्यांची सुविधा या ठिकाणी होईल. एकीकडे उन्हाच्या चटक्यामुळे आपल्या जागा सोडून हे वन्यजीव थेट लोकवस्तीत येऊ लागलेत तर काही प्रदेश सोडून स्थलांतरित झालेत. या वन्यजीवांचे संवर्धन व्हावे यासाठी शासन स्तरावर कार्य करत असताना देखील शासनाची ही उदासीनता मुक्या जीवांच्या जीवावर बेतत आहे. तर जागतिक दिन साजरे करण्यापेक्षा प्रत्येक दिवशी नवीन जीव तयार होण्यासाठी शासन स्तरावर जागोजागी पाणवठे, वृक्ष लागवड ही मोहीम यशस्वीरित्या जलद गतीने सुरू होणे गरजेचे आहे. तर मानवाने पण भविष्यातील धोका लक्षात घेता पुस्तकातील निर्जीव चिमणी काऊला प्रत्यक्षात पाहण्यासाठी आताच्या डिजिटल युगातील चिमुरड्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्याप्रमाणे निसर्गाच्या सानिध्यातून मानवी लोकवस्तीतून दुर्मिळ होत चाललेल्या पशुपक्ष्यांच्या बचावासाठी आता सर्वांनीच पाऊल उचलणं गरजेचं आहे. या भागातील नागरिकांना माझी अशी सरळ नम्रतेची विनंती आहे की आपल्या भागामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. निसर्गाचं चक्र आपण पाहतोय, पशुपक्षी सगळे, मानव वगैरे, वन्यजीव, वन्यप्राणी आणि वनस्पती ही सगळी निसर्गाची साखळी आहे. ही साखळी तुटत चाललेली आहे. ही साखळी तुटू नये ह्यासाठी आपण सुद्धा आता हातभार लावण्याची गरज आहे. आपल्या भागात ठीक आहे दुष्काळी परिस्थिती आहे पण तरीसुद्धा आपल्याला काही करता येण्याजोग्या गोष्टी आहेत. आपण आपल्या परसदारामध्ये झाडं लावावीत. जेवढी झाडं जगवता येईल, नुसती झाडं लावून उपयोग नाही, झाडं जगवली पाहिजेत. त्याच्यावर पक्ष्यांना वसतिस्थान कसं निर्माण होईल ह्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्याबरोबर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण एक तांब्याभर पाणी घराबाहेर एखाद्या वाटीत किंवा गाडग्या मडक्यामध्ये ठेवलं आणि ते त्या पक्ष्यांना जर मिळालं तर त्यांना तात्पुरती सुविधा होईल त्यांची आणि ते पक्षी या ठिकाणी राहतील. आज ही गंभीर परिस्थिती आहे, ही सर्वांनी लक्षात घ्यायला हरकत नाही आणि त्या दृष्टीने
माझी अजून कळकळीची विनंती आहे की सर्वांनी पशु पक्षी आणि वनस्पती यांचा संवर्धन मोठ्या प्रमाणावर करावं, चांगल्या जीव लावून करावं, आपल्या लेकराप्रमाणे त्यांचं संवर्धन करावं. हल्ली दुष्काळाचं प्रमाण पण वाढत चाललेलं आहे. गेल्या 10-12 वर्षामध्ये पाऊस कायमचा थोडाफार कमी जास्त प्रमाणात असा होत चालला आहे. पावसाचं प्रमाण कमी होत चाललं आहे, झाडांचं प्रमाण कमी होत चाललं आहे आणि त्याच्यामुळं पक्ष्यांना विणीचा जो काळ असतो त्याच्यामध्ये जे अनुकूल वातावरण असावं लागतं, तर ते सुद्धा वातावरण नसल्यामुळं या ठिकाणाहून अनेक पक्षी स्थलांतरित व्हायला लागलेले आहेत. बऱ्याचसं पक्ष्यांचं प्रमाण कमी होण्याचं कारण ते सुद्धा आहे. आणखी तसेच धान्य पाणी दैनंदिन जीवनाचे घटक तर आहेतच, त्याचबरोबर निसर्गातील विविध जीवजंतू वाचवण्यासाठी वृक्ष लागवडीची खरी गरज आहे. अन्यथा या पक्ष्यांच्या जाती नष्ट होऊन याची मोठी किंमत मानवाला मोजावी लागेल. सुनील पिंगळे, सी24 तास, पाबळ. पंतप्रधान उज्ज्वला योजना ही एक सामाजिक चळवळ बनली आहे. यामध्ये दारिद्र्य रेषेखाली असलेल्या कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात येत आहेत. पुण्यामध्ये BPL धारक महिलांना या योजनेमधनं मोठ्या प्रमाणात गॅस कनेक्शन देण्यात आली आहेत, अशी माहिती इंडिया ऑइल कॉर्पोरेशनच्या नोडल अधिकारी अनुराधा गंद्रे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. गाव शहर पातळीवर गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन मिळावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मे रोजी उज्ज्वला योजना जाहीर केली होती. त्यानुसार 3ही गॅस कंपन्यांनी याला प्रतिसाद दिलाय आणि यामध्ये सहभाग घेतलाय. या अंतर्गत दारिद्र्य रेषेखाली असलेल्या कुटुंबांना LPG गॅस कनेक्शन देण्यात आलंय. पुण्यामध्ये 1 लाख कनेक्शनचं वाटप मंजूर झालं होतं. आतापर्यंत 45,000 कनेक्शन देण्यात आली आहेत. शहराकरता 37,972 कनेक्शन मंजूर झालेत. अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञान सुरक्षा कार्यशाळा घेऊन या योजनेची माहिती शहर जिल्हा पातळीवर दिली जाते, अशी माहिती इंडिया ऑइल कॉर्पोरेशनच्या नोडल अधिकारी अनुराधा गंद्रे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश वाघमारे, पेट्रोलियम कंपन्यांचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. तुकाराम गोडसे, सी24 तास, हडपसर, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. सुरुवातीपासूनच बहुचर्चित असलेल्या आयटमगिरी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. हा चित्रपट 9 जूनला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. बाले पाटील हे यावेळी उपस्थित होते. या चित्रपटात हंसराज जगताप, राजेश्वरी खरात, धनश्री मेश्राम, माननी दुर्गे, सूरज टक्के, शशी ठोसर, छाया कदम, अमित तावरे आणि मिलिंद शिंदे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 9 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. माझ्या कथम तर मी प्रदीप टोनगे, आयटमगिरी या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे आणि लवकरच हा चित्रपट अख्ख्या महाराष्ट्रभर प्रदर्शित होतो. तर तुम्हा सर्वांची साथ मला मिळावी, मला आणि आमच्या टीमला मिळावी. 9 जूनला नक्की आपल्या फॅमिलीसोबत अख्ख्या थिएटरमध्ये जाऊन बघा, कारण थिएटरमध्ये से नो टू पायरसी, कारण खूप मेहनत घेऊन पिक्चर बनवले जातात. तर प्रेक्षकांनी देखील त्याला थिएटरमध्ये जाऊनच त्याला साथ दिली पाहिजे असं माझं नक्की मत आहे. तर आम्हाला देखील अशीच साथ राहू द्या आणि तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत राहू द्या. नमस्कार, मी पी शंकरम, आयटमगिरी फिल्मचा म्युझिक डायरेक्टर. ॲक्च्युली प्रदीप सरांनी, डायरेक्टरने मला फर्स्ट टाईम या फिल्मसाठी म्युझिक करण्यासाठी बोलवलं, मीटिंग केली. त्यावेळेस मला सांगितलं की आयटमगिरी हा फिल्मचं नाव आहे. आयटमगिरी हा फिल्मचं नाव आहे बोलल्याबरोबर माझ्या डोक्यात क्लिक झालं की एकदम हे उन्हाळ असेल काहीतरी, एकदम उन्हाळ, म्हणजे आजकालचे जे युवा पिढी आहे त्याच्यावर बेस असेल हा चित्रपट. ॲक्च्युली ज्याने जे सिच्युएशन सांगितली मला गाण्याची, ते 4 सिच्युएशन वेगवेगळ्या आणि 4 सिच्युएशन वेगवेगळे 4 अँगलमध्ये. त्याच्यामध्ये आता या ट्रेंडला कव्वाली आपण रिसेंटली ऐकली नाही नसेलच. हे आयटमगिरी फिल्ममध्ये कव्वाली केलेली आहे. कव्वाली ही म्हणजे 4 गाणी आहे. आर्य आंबेकरने एक गाणं गायलं आहे,
आणि मी स्वतः 2 गाणी गायलेत. प्रेम कोतवालने 1 गाणं गायले. 9 जूनच्या अगोदर तर नक्कीच म्हणजे चॅनलला वगैरे लागतील, झी म्युझिकला लागेल. आणि मी पब्लिक आवाहन करतो की नक्कीच 9 जूनला हा चित्रपट आपल्या जवळच्या प्रेक्षकांना बघावा. स्टोरी बघितली तर स्टोरीमध्ये मला काहीतरी चांगले पॉईंट वाटले, त्यामुळे मी स्टोरीमध्ये इन झालो आणि निर्माता व्हायचा विचार केला. मग त्यानंतर माझी अशी एक इच्छा होती की आपण एक रोल तरी करू यात, नाही का. पण वाटलं नव्हतं की कधी मी रोल करेल, पण एक रोल केला मी. आता ज्यांनी आमचे जे कोण जवळचे सहकारी मित्र आहेत वगैरे सगळ्यांना आम्ही दाखवला, म्हणजे मूवी दाखवला, तर त्यांच्याकडनं आम्हाला चांगले कमेंट येतात. तर ते कुठेतरी बरं वाटतं की आपण निर्मिती केली आहे, परत एक विलन म्हणून रोल केला आहे, तर त्याचं काहीतरी निष्पन्न झालं. आत्ता तर 200 थिएटर झालेले आहेत आपले ऑलरेडी. तर पब्लिकच्या रिस्पॉन्सवर बघू, आपण पुढे वाढू शकतो. आपले जेवढे सिंगल स्क्रीन मल्टिप्लेक्स आहे, चापळकरांची चेन, आयनॉक्स, PVR, ते सगळे घेतलेले आहेत. मी नक्कीच सांगतो की यातून एक चांगला सामाजिक संदेश पण आम्ही द्यायचा प्रयत्न केला आहे. आयटमगिरी हे नाव आहे. आयटमगिरी हे नाव आम्ही कॅची तरुणाई बेस वर्ग, मुलं मुली यांच्यासाठी केलं होतं. असं नाही आहे की त्यांनीच पिक्चर बघावा. हा मूवी ज्येष्ठ नागरिक पण बघू शकतात. फॅमिली पिक्चर आहे. आम्ही आमच्या घरच्यांसोबत पण मूवी बघू शकतो, तो म्हणजे पब्लिक पण बघू शकतोच. तर यातून चांगला सामाजिक संदेश मुलामुलींसाठी काय दिलं की किरकोळ कारणांवरनं जी मुलं सुसाईड अटेम्प्ट किंवा नाही का हात कापणे वगैरे, पण दुसऱ्या व्यक्तीला पण त्रास देतात. की समजा एखादी मुलगी एका मुलीला जर नाही म्हणली, त्या मुलाचं प्रेम खरं असेल किंवा मुलीचं नसेल काय, तर दुसऱ्या व्यक्तीला जो त्रास होतो, ॲसिड पॅक खाल्ले होतात, काय होतात, मग त्यातून काहीतरी शिकावं, एकाचा तरी जीव यातून वाचला तर आम्ही आयटमगिरी जी आमची काय म्हणतात त्याला संकल्पना आणि एक मिशन आयटमगिरी, ते आमचं कंप्लीट होईल मला असं वाटतं. माझं तर आव्हान ते नक्की राहणारच की सर्वांनी आवर्जून 9 तारखेला 9 जूनला हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये रिलीज होईल. तर तुम्ही नक्कीच जाऊन आपल्या फॅमिलीसोबत जाऊन मित्रांमैत्रिणींसोबत जाऊन बघावा. शहर त्याला बॅकग्राऊंड नाही आहे, मराठीचं सुद्धा बॅकग्राऊंड नाही आहे, अशी लोक पुढे येत आहेत सर्वसामान्य कुटुंबामधले. आणि त्याला प्रोड्युसर पण मला वाटतं केलेलं आहे नवीन लोकांनी सगळ्या. आयटमगिरी हा नाव काढून, पण त्याच्यामध्ये त्यांनी एक सांगितलं की ह्याच्यातनं चांगले संदेश, सामाजिक संदेश ह्यातनं जात आहेत. तर माझं म्हणणं आहे की मनोरंजनामधनं नावाचे हा माध्यम जर आपण सोडलं तर चांगला विषय जातो आहे, चांगले संदेश जात असतील तर ह्या नवीन लोकांना संधी मिळावी. बरोबर आहे ना. हा पिक्चर आता मराठीला तर चांगले दिवस सध्या आहेच आहेत, तर नावारूपाला याव्यात. आणि हा पिक्चर 9 जूनला मला वाटतं पुण्यामध्ये येतो, 200 थिएटरला आहे. तर मला वाटतं चांगलं कलेक्शन करेल आणि महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांना आणि सगळ्यांनाच हा पिक्चर भावेल आणि नावारूपाला येईल. आणि नवीन जे कलाकार आहेत त्यांना मोठी संधी मिळते, ते सुद्धा नावारूपाला येतील अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. नमस्ते, मी राजेश्वरी खरास अँड आज इथे आमच्या मूवीचं प्रमोशन आहे. सो माझी आयटमगिरीची पूर्ण टीम इथे उपस्थित आहे. अँड मी माझा अगोदरचा मूवी फॅन याच्याकडून बरंच काही शिकत आले. अँड त्याच्यानंतरून आता हा आयटमगिरी माझा सेकंड मूवी 9 जूनला रिलीज होतो आहे. सो टीमच्या वतीने मी तुम्हाला सर्वांना सांगेल की थिएटरमध्ये जाऊन नक्की हा मूवी बघा 9 जूनला. आणि आयटमगिरी हा मूवी करताना इट वॉज रिअली व्हेरी नाईस एक्सपिरियन्स की सगळ्यांसोबत फ्रेंडशिप चांगली झाली. सरांनी आम्हाला खूप छान गाईड केलं. अँड लव्ह स्टोरी, आता हा आयटमगिरी आपण म्हणतो लव्ह स्टोरी असणार, हे असणार, ते असणार. बेसिकली लव्ह स्टोरीमध्ये जवळ येतात, भेटतात, परत लांब जातात, काही कारणांमुळे सेपरेट होतात आणि परत मग एकत्र येतात. बट ही लव्ह स्टोरी एक युनिक लव्ह स्टोरी आहे, जे तरुण वयात जे हँड्रीपेक्षा वेगळी भूमिका तुझी या चित्रपटातून प्रेक्षकांना बघायला वेगळी भूमिका आहे. हा मूवी आयटमगिरी हा मूवी 9 जूनला रिलीज होणार आहे. तर नक्कीच हा मूवी तुम्ही बघा आणि चित्रपटगृहामध्ये जाऊन अख्ख्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत जाऊन बघा. पहिलाच हा चित्रपट आहे, कारण मी आधी थिएटर करत होते आणि त्यामुळे ॲक्टिंगचा तितकासा प्रश्न नाही आला. पण याच्यामध्ये थोडंसं रूरल आहे, म्हणजे गावाकडचं आहे आणि आपल्याला पुणेरी लोकांना गावाकडचं बोलताना थोडंसं अवघड जातं. तर त्यासाठी थोडेसे प्रयत्न करावे लागले.
बाकी एक सामान्य मुलगी गावाकडची जशी आहे तशीच कस्तुरी कॅरेक्टर आहे माझं, तर तशीच ती कस्तुरी आहे आणि ती कस्तुरी खूप अशी बालिश आहे, पण त्यामध्ये ती जेव्हा त्या किशोर वयात जाते तेव्हा तिला प्रेम होतं आणि त्यानंतर ती ज्या काही चुका करते किंवा तिच्याकडनं काही चुका होतात तर त्या तुम्हाला मूवीमध्ये बघायला मिळतील. अजून अजिबात रिस्ट्रिक्शन नाही आहेत, मला खूप सपोर्ट करतात माझ्या घरचे, म्हणून मी हा चित्रपट करू शकले आणि घरच्यांना सुद्धा आक्षेप नव्हता आयटमगिरी या नावावर. म्हणजे ॲक्च्युली मी घरी विचार करत होते की आयटमगिरी मम्मी करू का गं, मग मम्मी म्हटली अगं एवढी चांगली स्टोरी आहे तर नक्की कर. त्यामुळे मला घरच्यांचा सपोर्ट मिळाला, त्यामुळेच मी आज इथपर्यंत आहे. आमचा पिक्चर हा 9 जूनला रिलीज होणार आहे सगळ्या थिएटरमध्ये, तर सगळ्यांनी तो थिएटरमध्ये जाऊनच पाहावा अशीच माझी इच्छा आहे आणि सगळ्यांना खूप मजा येईल. खूप छान मूवी आहे, नक्की बघा. हाय, माझं नाव मानिनी दुर्गे. मी आयटमगिरी या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीचं काम केलं आहे आणि चित्रपटात काम करण्याचा अनुभव हा खूप 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 सुंदर होता. मला नवीन फ्रेंड सर्कल इथे माझं तयार झालं आणि सर्वप्रथम नॅशनल अवॉर्ड विनर हंसराज जगताप, ज्याला धग चित्रपटासाठी नॅशनल अवॉर्ड होतं, तर हंसराज आणि राजेश्वरी जिचा फॅन्ड्री सिनेमा इतका सुपरहिट झाला होता, या दोघांसोबत ॲज अ सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम करायचं म्हणजे सर्वप्रथम जेव्हा मला दिग्दर्शकांनी सांगितलं की मानिनी ईशा नावाचं एक कॅरेक्टर आहे जे खूप वेगळं कॅरेक्टर आहे चित्रपटात, तर ते तू कर, तर मी म्हटलं हां करेल. पण जेव्हा हंसराज आणि राजेश्वरी म्हटल्यावर थोडंसं मला धडधड झालं की मी करू शकेन का यांच्यासोबत, त्यांना ऑलरेडी अवॉर्ड्स मिळालेत. पण मग दिग्दर्शकांनी आणि संपूर्ण टीमनी, प्रोड्युसर्सनी, राजेश्वरी, हंसराज या माझ्या कोस्टारनी इतकं मला सांभाळून घेतलं आणि गाईडसुद्धा केलं. सो खूप सुंदर अनुभव होता आणि सक्सेसफुलरित्या हे शूटिंग पार पडलं आहे. सो वी आर वेटिंग फॉर 9th जून. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. आसमानी संकट, पाण्याचा अभाव, कमी बाजारभाव, कर्जाचं ओझं या सर्व गोष्टींमुळे आधीच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्यातच बिबट्याला जगवण्यासाठी देखील शेतकऱ्यांनाच बळी द्यावा लागतोय. सुखानं कष्ट करताना देखील त्यांच्या डोक्यावरती बिबट्याची टांगती तलवार आहे. त्यामुळे वन विभागानं या गंभीर विषयावरती वेळीच उपाययोजना न केल्यास वेगळ्या पद्धतीने याचं उत्तर दिलं जाईल असा इशारा शेतकरी संघटनेने दिलाय. बिबटे जगवण्याची पुन्हा पुन्हा किंमत शेतकऱ्यांना मोजावी लागते. त्यामुळे याची वेळीच दक्षता घेण्याची गरज आहे, अन्यथा शेतकऱ्यांची वेगळी प्रतिक्रिया पुढे येऊ लागली आहे. शिरूर तालुक्यातील वडू येथील बिबट्याच्या हल्ला प्रकरणामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र संताप निर्माण झाल्याची घटना पुढे आली आहे. तर कर्ज, दुष्काळ, नापिकी, आत्महत्या या गर्तेमध्ये सापडलेल्या शेतकऱ्याला सुखानं कष्ट करताना बिबट्यामार्फत शासनाची डोक्यावरती मृत्यूची टांगती तलवार घेऊन जगावं लागतंय. त्यामुळे हा प्रकार शेतकऱ्यांसाठी जाणीवपूर्वक आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा आहे. तसेच या बाबतीत वन खात्याची दिरंगाई आणि शासनाचं दुर्लक्ष, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मृत्यूच्या दाढेकडे ओढलं जात आहे, असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आलाय. यावरती वेळीच उपाययोजना न झाल्यास वेगळ्या पद्धतीनं उत्तर दिलं जाईल असा इशारा शेतकरी संघटनेने दिलाय. शनिवारी पहाटे 6 मे रोजी वडू येथील चाफावाडा वस्तीवरील शेतामध्ये काम करत असलेल्या रतन भंडारे या शेतकऱ्यावरती बिबट्यानं हल्ला चढवला आणि त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं. या घटनेनंतर या परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय आणि मजुरांनी घरी राहणंच पसंत केलंय. अशा वेळी त्या बिबट्याच्या पावलांचे ठसे ग्रामस्थांनी ओळखलेत. त्यामुळे त्या बिबट्याचा वावर तेथे असण्याच्या भीतीनं ग्रामस्थांची पाचावर धरण बसली आहे. दरम्यान वन अधिकारी ओव्हाळ यांच्याशी संपर्क साधून तब्बल 6 तासांनी हे अधिकारी महिला कर्मचाऱ्यांसह पोहोचले. त्यामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झालाय आणि यावेळी त्यांची मोठी खडाजंगीही झाली आहे. याच पार्श्वभूमीवर 2 वर्षांपासून बिबट्याचा या ठिकाणी वावर असल्याचं ग्रामस्थ सांगतायत. त्यामुळे त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटतायत.
यापुढे एकाही शेतकऱ्याला अथवा ग्रामस्थाला अशा हल्ल्याला तोंड द्यावं लागलं अथवा बळी जावं लागलं तर त्याची जबाबदारी वन खात्याची असेल, असा निर्वाणीचा इशारा येथील ग्रामपंचायत सदस्य सचिन भंडारे यांनी दिलाय. दरम्यान या वस्तीवरील जनावरे, शेतकरी यांच्यावर झालेले प्रकार 2 वर्षांपासून घडतायत आणि बिबट्याची पिलेही सापडली आहेत. असे असताना त्या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे याकडे कानाडोळा झालेला दिसून आलाय. नुकताच एका ग्रामस्थावरती हल्ला झाल्याची बाब समोर आली आहे. असे असताना अधिकारी उशिरानं येऊनही धडक निर्णय घेत नाहीयेत. त्यामुळे ग्रामस्थ घाबरलेत. असे असताना त्यांना धीर देण्याऐवजी मोडका तोडका एखादा पिंजरा बसवून ग्रामस्थांचं खोटं समाधान करण्याचा प्रयत्न या संतापास कारणीभूत ठरलाय, अशी प्रतिक्रिया माजी ग्रामपंचायत सदस्य संजय भंडारे यांनी दिली आहे. माझं नाव संजय भंडारे, माजी ग्रामपंचायत सदस्य. आमच्या इथं 2 वर्षापासून साहेब वाघाचं येते दिसून येते, म्हणजे इथं बिबटे अस्तित्व आहे, वावर आहे. पाठीमागच्या महिन्यात आमच्या वीटभट्टीवर एक भगवान साठे म्हणून कर्मचारी होता, त्यांनी त्याला दगड मारला, त्याच्यावर दंश धरला त्यांनी. तर त्याच्यावर त्यांनी 2-3 वेळा हल्ला केला आहे. त्याच्यानंतर आम्ही वन खात्याला कळवलं. वन खात्याने पिंजरा लावला आहे, पण तो पिंजरा बी थोडा नादुरुस्त अवस्थेत आहे. त्याच्यामध्ये पाठीमागच्या 8-10 दिवसापूर्वी पिंजरा लावला, त्यात वाघ गेलाच नाही आहे. त्यात शेळी ठेवण्यात आली व त्यात वाघ गेलाच नाही. आता आज सकाळी 7च्या सुमाराचं त्याचं नाव काय, रतन भंडारे, रतन शंकर भंडारे हे बाजरी काढायला शेतात आले असताना त्यांच्यावर वाघाने हल्ला केला आणि ते जखमी झालेत. त्याला ससून रुग्णालयात पुण्यात नेण्यात आलेलं आहे. मी जयसिंग भंडारे, ग्रामस्थ वडबुद्रुक, चापावाडे वस्तीतील ग्रामस्थ आहे. गेली 2 वर्षापासून या ठिकाणी बिबट्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वावर आहे. परंतु वन खात्याला याची माहिती दिली असता वन खाते म्हणते की तरच असू शकतो. परंतु मागच्याच आठवड्यामध्ये आमचे वैभव भंडारे मित्र आहेत, त्यांच्या विहिरीवर बिबट्याची 3 पिल्ले सापडली. 2 पिल्ले पळून गेली आणि एक छोटं 2 महिन्याचं पिल्लू सापडलं. तर आम्ही तात्काळ वन खात्याला माहिती दिली. वन खात्याची माणसं या ठिकाणी आली आणि त्यांनी पिंजरा लावला, परंतु पिंजऱ्यामध्ये काही बिबट्या सापडला नाही. त्यानंतर मग वन खात्याच्या परवानगीने तर आम्ही ते पिल्लू सोडून दिलं. त्यानंतर रोज आम्हाला या ठिकाणी शेतामध्ये आमची माणसं येतात, शेतकरी येतात, परंतु भीतीने नाही का वैतागून अतिशय भीती त्यांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे रोज काही ना काही कोणा शेतामध्ये त्या ठिकाणी पावलं दिसतात आपल्याला. आमच्या घरी स्वतः 2 वेळा यात्रेच्या दरम्यान आमच्या बिबट्याचा येऊन गेला, आमच्या कुत्र्यावर हल्ला केला, परंतु त्याला बांधला असल्यामुळे तो वाचला. त्यानंतर आज या ठिकाणी आम्ही पाणी धरण्यासाठी शेतावर आलो असता. रतन शंकर आमच्या शेजारून गेले. आम्ही त्यांना सांगितलं की नीट जा, व्यवस्थित जा. ते रोज बाजरी नाही का शेताकडे येतात, परंतु आज आले असता अचानक आम्ही मागे होतो, तर आम्हाला अचानक आरडाओरडीचा आवाज आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी धावत आलो. तर त्यांना अतिशय गंभीर अवस्थेमध्ये त्यांना पाहिलं, रक्तळलेल्या अवस्थेत. ही टोपी तुम्ही पाहू शकता, टोपीला असे रक्ताचे डाग आहेत. तर वन खात्याला आमची विनंती आहे की लवकरात लवकर त्या बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि नागरिकांमध्ये जे भीतीचं वातावरण आहे त्यासाठी तुम्ही वरिष्ठ पातळीवर दखल देऊन थोडंसं काम करावं अशी विनंती आहे ग्रामस्थांतर्फे. ते करा म्हणलं, अहो आम्ही पिल्लू बघायला आलो, ते म्हणला तुमच्या केसेस टाकतो, हे करतो ते करतो. कायद्याच्या वागात ते जवळजवळ इथले शेतकरी दाबतात. आम्हाला ते पिल्लू पाहून देत नाही, बिबट्या कसा आहे, त्याच्यावर कसा असतो, त्याचे पंजे कसे आहे हे पण पाहून देत नाही. ते आम्हाला नुसते दम देतात, पळा येथून, लाकूडच घेतात हातात. अशा प्रकारे इथं शेतकऱ्यांची त्यांनी फार हे केलेलं आहे त्यांनी. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. भीमा सीना बोगद्यामध्ये पाणी असून देखील शेतकऱ्यांना वीज पुरवठा वीज महामंडळाकडून बंद करण्यात आलाय. त्यामुळेच सोलापूर जिल्ह्यातील कुरुडवाडीमध्ये भीमा विकास कार्यालयावरती प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी ताबा घेतलाय. वीज पुरवठ्याअभावी शेतकऱ्यांच्या पिकांचं होणारं नुकसान यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय. सोलापूर जिल्ह्यातील कुरुडवाडीमधील भीमा विकास कार्यालयाचा प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी ताबा घेतलाय. पाणी असून शेतकऱ्यांना वीज पुरवठा वीज महामंडळाकडून बंद करण्यात आलाय. वीज पुरवठा मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, भीमा पाटबंधारा अधिकारी, वीज महामंडळ अधिकारी यांची भेट घेतली, मात्र त्यांच्या तक्रारींची दखल घेतली गेली नाहीये. त्यामुळे त्यांनी कुरुडवाडीतील भीमा विकास कार्यालयाचा ताबा घेऊन तेथील वीज पुरवठा बंद केलाय. भीमा सीना बोगद्यामध्ये पाणी आहे, मात्र वीज पुरवठा केला जात नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होत आहे आणि त्यामुळेच हे आंदोलन करण्यात आलं आहे. आज आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार संघटनेच्या वतीनं
शेतकऱ्यांसाठी आम्ही आज भीमाशिना जोड कालवा बोगदा याच्या संदर्भात आंदोलन करण्यासाठी गेल्या 4 दिवसापासून 8 दिवसापासून आम्ही कलेक्टरला भेटतोय, भीमा पाटबंधारेच्या एसींना भेटतोय, उजनीचे प्रमुख शिवाजी चौगुलेंना, महावितरण कंपनीच्या एसींना पडळकर साहेबांना भेटतोय, पण कुठूनही आम्हाला प्रतिसाद मिळत नाही. प्रत्येकजण म्हणतोय लाईट कोणी तोडली तर ह्यानं तोडली त्यांनी तोडली. भीमाशिना जोड कालवा 19 किलोमीटरचा बोगदा आणि तिथून सोलापूरकडे जाणारे पाणी. बोगद्याच्या परिसरातील 19 किलोमीटरमधील एक जे 15-20 गाव आहेत, 15-20 गावांचा शेतीपंपाचा आणि पाणी पुरवठ्याचा पूर्णपणे वीज तोडून महावितरण कंपनीने शेतकऱ्यावर अन्याय केला. ह्या अन्यायाचा उद्रेक काल झाला. आमच्यातील सापटणे बोशे गावातील जालिंदर सुतार नावाच्या 49 वर्षाच्या शेतकऱ्यांनी कडवळ भिजवण्यासाठी लाईट तोडली आणि लाईट नसल्यामुळं त्या शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागली. जर वडीलधारी माणसं आमची 49 वर्षाची शेतकरी जर आत्महत्या करत असतील तरी पण आम्ही कुठपर्यंत गप्प बसायचं. म्हणून आज आम्ही ही सुरुवात केली. हे तर टेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. भीमा पाटबंधारेचं ऑफिस आम्ही बच्चू कडूंच्या मार्गदर्शनाखाली ताब्यात घेतलं आहे. प्रहारची संघटना बच्चू कडूंचं मार्गदर्शन तालुक्यातील पूर्ण कार्यालय ताब्यात घेणार आहे. आम्ही 4 दिवसापूर्वी निवेदन दिलेलं होतं, जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं होतं, एसींना निवेदन दिलेलं होतं. जर आमची लाईट तोडत असाल, जर आम्हाला पाण्यापासून वंचित करत असाल तर आम्ही अधिकाऱ्याच्या घरातील, जलसंपदाच्या अधिकाऱ्याच्या घरातील, जलसंपदाच्या अधिकाऱ्याच्या ऑफिसमधील, महावितरण कंपनीच्या घरातील, महावितरण कंपनीच्या ऑफिसमधील लाईट तोडू आणि त्यांना पण लाईट आणि पाण्यापासून वंचित करू. याची सुरुवात, शेतकरी कट्टरवादाची सुरुवात आजपासून झालेली आहे. हा शेतकरी कट्टरवादाचा हा 1000-2000 लोकांचा समूह उद्या 10,000 20,000 लाखात होईल आणि तालुक्यातील, जिल्ह्यातील तमाम महाराष्ट्रातील प्रहार संघटनेच्या वतीनं लाईट तोडण्याचं काम केलं जाईल आणि प्रत्येक कार्यालय ताब्यात घेतलं जाईल. याची सूचना, याची सुरुवात कुठंतरी सरकारला जाग आली पाहिजे ह्या उद्देशातून आम्ही करत आहोत. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, जोपर्यंत आम्हाला लाईट आणि पाणी दिलं जात नाही, तोपर्यंत आम्ही हे कार्यालय न सोडण्यावर ठाम आहोत. लाईट तोडलं आताच आम्ही भीमा पाटबंधारे विभागाच्या ऑफिसची पहिल्यांदा वीज तोड करून ह्या आंदोलनाची सुरुवात केली आहे. तिथून ह्याच्यानंतर आता महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्याचे आणि महावितरण कंपनीच्या ऑफिसमधील वीज तोडण्याचं काम आम्ही करणार आहोत. इम्रान सय्यद, C24 तास, सोलापूर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. शासकीय अधिकाऱ्यांच्या दुहेरी भूमिकेमुळे भांडेवाडीमधील टपरीधारकांनी सार्वजनिक बांधकाम विभागासमोर परिवारासह सुरू केलं उपोषण. पथारे विक्रेते व्यावसायिकांना न्याय मिळवून देण्यासाठी नगरपालिकेवर आगळ्यावेगळ्या गाढव मोर्चाचं आयोजन. भविष्यामध्ये पशुपक्ष्यांना वाचवण्यासाठी शासन स्तरावरती वेळीच योग्य उपाययोजना करण्याची गरज. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. सकाळ वर्तमानात 3 तास.